आता उचल तुझ्याचा फोन 50 खेप झाला नाही दिवसभरात जरा तंग करून राहिला नाही हा झाकट पडीन आपल्याला पाबरी दादा 8-9 वाजून राहिले ना सोयाबीन काढाले हा या फोनाच्या यानं थांबा तुम्ही आता याचा उचल तुम्ही याला छापतो जरासा बोला म्हणलं काय गडबड आहे तुमची दिवसभरात जरा फोन लावून परेशान करून राहिले तुम्ही हा लोकांचे काही कामं धंदे नाही का म्हणलं लोकायले हा रिकामी दिसू राहिला का तुम्हाला वारे वारे हे तर उलटाच नाही झाला बाबा आम्ही गरम व्हायला पाहिजे का तुम्ही गरम उरायला आमच्यावर हो हा सकाळी 7 वाजता वावरात हार्वेस्टर घेऊन येतो म्हणे मी कुठं आले तुम्ही हो हा दिवसभर राजा फोन लावलो परेशान फोन उचलत ना हा कमीत कमी फोन उचलून सांगायला तर पाहिजे का नाही हा येणं होत नाही म्हणून हा घेता राजा सऱ्या गावातून म्हणलं करत नाही काही नाही हा म्हणलं असे कामं करायला पाहिजे तुम्ही ना भाऊ पा मला बोलायला नको भाऊ आज नवरात्र आहे चांगला दिवस आहे हा सांज आहे संध्याकाळचा टाईम आहे काय तुम्ही आता बोलणे ऐकून घेऊन राहिले हा राजा व्यवहार चांगले ठेवा तुमचे ढिसाळ व्यवहार आहे गावातले लोक राजा तुंग्यावाला कोणत्या उदळ्यावाला तुमच्याकडे कुत्रं नाही येऊन राहिलं ना आमच्या सारख्याला फिटवता का म्हणला आम्ही राजा म्हणलं किती लाख रुपयाचे हे हार्वेस्टर घेऊन हिंडून राहिलो इकडे तिकडे हा 4 पैसे जमा करत इकडे लाखानं गमावले ना आम्ही तिकडे किस्त किती रुपयाच्या माहिती आहे का तुम्हाला हार्वेस्टरची आमचं आम्हाला माहिती हा इकडे म्हणलं कोणाचं वावर बोललं कोणाच्या नाल्या खोऱ्या आमची परेशानी आम्हाला माहिती काय हार्वेस्टरवाले येईल आणि तुम्ही राजा डोकं खाऊन राहिले हा मला का फिटवत होते का म्हणला पैशाचा व्यवहार माहिती नाही का तुमचा मला समजलं सगळं येता आलं तुम्ही तुमच्या गावात पण सगळं समजलं मला काय बोलून राहिले आमच्या का काही आले तुम्ही काही आले काही म्हणलं कोण होय सांगणार तुम्हाला माझा व्यवहार असा आहे तसा कोण होय म्हणलं ते जाऊ द्या आता सकाळी मी 7:30-8 वाजता तिथं आलो होतो पुलापाशी तिथं 2 माणसं होते तर तिथं उभे होते मी त्याला विचारलं मला बा घनगणी साहेबाचा वार कुठं आहे ते म्हणे काय म्हणे इजुकाड्यात चालले म्हणे तुम्ही हो पैसे भेटन का म्हणे पाहिजे म्हणे विचार करता म्हणे तुम्ही हा रस्ता खराब आहे म्हणे त्याच्या वावराचा कोणत्या उदळ्यावाला जात नाही म्हणे कोणतं मजूर जात नाही म्हणे सर घराब होती फिरवते म्हणे हा घडोशी खाली लपते म्हणे पैसे मागायला आलं तर आणि अशा माणसाची इथं तुम्ही चालले का म्हणे हार्वेस्टर घेऊन तुम्हाला फिटवते म्हणे ते असं त्यांना आम्हाला क्लिअर सांगितलं ना अरे बाबा कोण होय कोण म्हणलं ते त्याचं नाव विचारलं का तुम्ही काय नाव काय त्याचं मी काय नाव विचारणार हो मला फक्त त्यांनी सांगितलं असं आहे म्हणे आपण काही ओळख त्याची समजा शर्ट गिर्ट काही असं समजा चेहरा कसा बा काय विनाकारण माझ्या भांडण नाही झाले पाहिजे आता जाऊ द्या फक्त हे बाय सांगतो एवढी खून सांगतो बा एकाला पिवळं शर्ट होतं एकाला गुलाबी होतं बाकी आपण काही सांगत नाही जास्त असं म्हणजे काशा होईन बाबण्या हे बरोबर आहे सकाळी हे पुलावर जाऊन उभे होते नाही ट्रॅक्टरची वाट पाहिजे यवतमाळला जासाठी बरोबर आहे यानंच कळवलं रे यानंच कळवलं बरोबर आहे बरोबर यानं फोन बंद करून ठेवलं मग बरोबर ठीक आहे तुम्हाला काय म्हणे मग ते म्हणे बुडवणे आहे म्हणे नाही सांगा जाऊ दे आता काही सांगत बसत नाही मी मला राहिलेला एक वय तेवढं काळ नाही म्हणून घरी जाणार आहे मला मग काय बरं ठीक आहे ठेवा तुम्ही आता येऊ नका तुम्ही हो पाय तुम्ही काय करायचं ठेवा तुम्ही तुमच्या गावाला निपटा बा मला बोलावू नका हो ठीक आहे धन्यवाद सांगा आता काय बोलावं का आता सांगा तुम्ही सरपंच आता या हार्वेस्टरवाला काय सांगू ऐकलं ना तुम्ही काशान बबन्या यायला जर समजा उदळी करायची नसेल तर नसते करायची पण हार्वेस्टरवाल्याला काय रोखायचं असतं स्वतःही करायचं नाही दुसऱ्याला करू द्यायचं नाही म्हणजे हे बरोबर आहे का नाही हे बरोबर नाही राहायचे हो ना आम्ही आता ट्रॅक्टर घेऊन गेलो का नाही पुलापाशी दोघं उभे होतेच हेच होईन दोघं ती पिवळं शर्ट आणि गुलाबी शर्ट मग आता काय बोला आणि काय करा सांगा आता भानगडीचे पै नाही का एखादा देवदास सारखं असतात भांडणं होत नव्हते का नाही आता समजलं मला आता परफेक्ट समजलं कोण होय बा काशान बबन्या यायचं आता सडो का फोडो नाही केलं यायला तर मला म्हणा तुम्ही आता झालं यायचं उद्या पाय तुम्ही काय करायचं आता पुरा पक्ष जर फोडीन नाही यायचा पुरे उदळ्याला जर फानफान नाही करीन ना आणि या दोघाला पुरं वावर जर सोंगाला नाही लावेल ना तर नावाचा शांताराम घनगणीच नाही आता लागलो मी कामी आता अरे बाबा म्हणजे सगळे उदळ्यावाले का पुरे गायबच करता का सगळे बिलकुल एकही ठेवत नाही त्याच्यात फक्त ते दोघं काशान बबण्यास राहतील आणि त्यालाच ते पुरं करावं लागेल पान तुम्ही आता उद्याची पान त्याची गंमत पाहिजेच नाही लय सैताळे ते कोणती कसं आहे बा याच्यावर कामं करून घेते पैसे घ्यायचे ते घेते मग सांगे ना मला भाड्या सांगे ना 200 रुपये मागितले मग तिकडे गंजी लावायची होती मग 400 रुपये यायचे काढले म्हणते बस फोडा आणि राज्य करा याच्याशिवाय दुसरं आता कामच नाही आपलं आता हे कुठं आहे मंडपात नाही मी दिसलं की तिकडे आरतीचे तिकडे गेले ते आता मी इकडे आलो आता ते 100% माघारी येते थोड्या वेळानं काऊन की ते कसं गोड बोलासाठी येते तर आता उद्या माय वावर करणं आहे त्याला पण त्याला हिसका दाखवतो मी चांगला माय वावर जरा मागं पुढे झालं चालते गुंपापुढे जे करून घेऊ पण आता त्याला हिसका दाखवायचं आपल्या बस चला ये तुम्ही मी येतो म्हणलं मला 2 माणसं पाला मशीनवर माणसंच नाही बरोबर काय करता माणसाची सोय लागेल तुले तू फक्त जराशी गडबड नको करू मी बरोबर करतो काय करायचं 2 माणसं पाहिजे तुले झालं कामच झाला जा तुम्ही घरी उद्या बरोबर त्या मशीनवर 2 माणसं येऊन जाईल झाला आपला सोयाबीनचा हिशोब 2 बॅगेचे तुम्हाला 3100 रुपयानं 6200 रुपये दिले आपण आता काही राहिलं का सगळ्याला तू वाटप करून दे बोला रे पुरे पैसे 6200 तुले मी आता देऊन टाकले विषय संपला कसे काय करू राहिले तुम्ही 6200 कसे काय कोणत्या हिशोबाने कोणत्या पकडले म्हणलं तुम्ही 2.5 बॅग आहे तुमच्या सोयाबीनच्या 2.5 बॅग आहेत तुम्ही 2 बॅगेचेच पैसे देऊ राहिले अरे 2.5 बॅगा कुठं आहेत 2च बॅग आहे ना आपल्या 2 बॅगा मी सांगितलं का पहिले सांगितलं तुम्हाला 10 किलो नंतर आणलं म्हणे तुम्ही 10 किलो तुम्हाला कमी पडलं होतं तर भानू म्हणे 10 किलो आम्ही शांताराम भोपत आणलं पेरलं होतं म्हणे 2 बॅगा 10 किलो आहे ना आता 10 किलो पकडता राजा इतकं बारीक कसे का रे म्हणजे का उदळवाले वाहन तुम्ही इतकं नका पाहुणा कास्त करायला का जीव घेताले का मग असं केलं ना आम्हाला काय पुरून आम्हाला काय रोज पडणार आहे अशानं रोज नाही पडला काय झाला 6200 रुपये आले तुम्हाला एका दिवसात 8 जण आले मग 775 रुपये रोज पडला तुम्हाला हो ना पण आम्ही ते रात्यानं काढून दिलं त्याची मजुरी मागून राहिलो त्या पुलापाशी आणून ते पोते आणून ठेवले मग त्याचे नाही मागितले पैसे मग कमीत कमी 10 किलोचे पैसे द्या तुम्ही 1000 रुपये बाबा देऊन टाका मला 1000 रुपये 10 किलो आहे ना ते 30 किलो असते तर समजा 30 किलोची बॅग आहे 10 किलोचे 1000 रुपये देऊन द्या जाऊ दे असं नाही पाहिजे हे लारे आहे का नाही हे तुमच्या घेऊच नका बा मग काय होणार 10 किलो 5 किलो हिशोब पकडते किती 1000 रुपये द्या लागते अजून मागितले नसते कधीला पाहिजे पण तुमचं काढून नाही दिलं सगळं पद्धतशीर दिलं करू ना लारा नाही तर मग जाऊ दे ना आपण असं 10 5 किलो नाही पकडलं पाहिजे आता आम्ही जेवाच्या बत्तीत काजूकरी केली म्हणा किंवा चहा केला आम्ही म्हणलं का त्याचं मग त्याचा हिशोब पकडा लागत होता असं नसते ना जाऊ दे आता झालं ते झालं 1000 रुपये देऊन देतो बा
जाऊ द्या ना आबाजी, अजून 2 दिवस झालं नसतं तुमचं, पाणी गिनी आलं असतं मग काय पुरलं असतं. मग शांताराम भाऊले पहा बरं अजून हिंडून राहिले ना ते. आता सांगतो म्हणलं तर हे बा काशीनाथ बाबा, तुम्ही काय करा, ते याला भेटा बा शांतारामले म्हणा, उद्या कोणत्या हालती देतो म्हणा, लय फनफन करून राहिला ते. म्हणून तर काहीच नाही, पण त्याला असा राग गेला तुमचा लय. त्यापेक्षा आता जा जरासं 2 शब्द गोड बोला आणि सकाळी चालले जा त्याच्या वावरात. हो ना हो ना हो ना, जातो ना आता जास्त लागते भेटाले. हो ना, पाच जाईन ते आमच्याकडे, असं मोठमोठे डोळे करून पाच जाईल. आता घरी जातो त्याच्या, पाहतो ना. आता आरतीच्या वक्ती दिसला आता मला ते. चल मग काशीनाथ पैसे घेऊन घे आपले, चेतन जवळ घेऊन घे आपले, आणि चल आपण चालले जाऊ. देऊन द्या मग आपण सगळे पैसे. बरोबर, ठीक आहे देतो ना. हो ना, पाबरले का आता 2 बॅगा नाही सोंगल्या तर किती आले तुम्हाला? 900 रुपये रोज पडला का 7200 रुपये आला ना. देतो आण बरं म्हणून, जा अंदरची घेऊन ये. घरी आहे का नाही रे, का गेला कोमातले का? अरे शांताराम भाऊ घरी आहे का? शांताराम भाऊ, शांतारामजी कुठे गेला म्हणाले का? अरे शांताराम भाऊ आहे का? घरी आहे का म्हणलं? घरात या म्हणलं, तिकडे अंग टाकलं जाईल खोलीत, जा द्यायला बेटा. झोप लागला का? अंग टाकलं म्हणते बा. हो आलो पाहिजे म्हणलं. कसं जास्त ही हा काही करू नका. शांततेनं बरोबर आपल्याला कसं कव्हर करावं लागते. आता उद्या कोणती हालती त्याचं सोयाबीन काढावंच लागते आपल्याला. नाही ते बा तुला म्हणतो ना, लस खराब काम होणार आपलं. चला आता भेटून घेतो बरोबर. चल शांततेनं घेऊ आता. बापरे, काय आगे टाकलं नाही. हो ना, तर 9 वाजले. मी आता म्हणलं 10-11 वाजे बाहेर हिंडणार माणूस. काय झालं, तब्येत गिबत नाही बरोबर? काय माहित काय झालं त्याला. तर 2 दिवस झाले चिडचिड करून राहिले. याच्यावर चिडते त्याच्यावर चिडते, कोणाला बोलते, काय त्याचं त्याला माहित. होती का कशा पागल होती का बरं सोयाबीनच्या ना बाबू? असं हो का? बरं पाहतो मग, भेटतो जायला अंदर आहे ना. हो हाय तर आत आहे तर बसा, बोला द्यायचं समजा. काय म्हणणं आहे पहा तुमचं. गेला वाटतं कोमाते नाही का? 100% टायफॉइड आहे वाटेल. अरे का शांताराम भाऊ, झोपले का? शांताराम भाऊ अरे कधी आले रे बबन? कशाला कधी आले म्हणलं, काय माहिती नाही. काऊन शांताराम भाऊ, कसं काय म्हणलं, चेहरा गिरा काऊन, काय तब्येत नाही बरोबर? तब्येत नाही मग काय तर राजा, लय टेन्शन. हे बा म्हणलं सुचून नाही राहिलं मला. पण ते सोयाबीन राहिलं काळाचं, तुमच्यासारखे राजा चाटा देऊन राहिले. मग आता काय करा, माय मुले माहीत. पुन्हा टायफॉइड झाला का काय झालं समजून नाही राहिलं मला. लस कसं काय करा आणि विचार नाही सुचू राहिला. काय करा आता शांताराम भाऊ, तुम्हाला खोटं वाटतं बा, मनापासून सांगतो ना मी. मन नाही लागे आमचं दिवसभर. आम्ही तुमच्या कामाला आलो नाही की नाही, असं म्हणाले आम्हीच खात जाऊ का की गलत केलं आपण. पण हे बा तुम्ही काहीच काळजी करू नका बा. उद्या तुमचं कोणती हालती सोयाबीन सोंगून ओके करून देतो मी. उद्या तुमचं 4 एकर आहे समजा, कमीत कमी 3 तरी पर्यंत आम्ही जातो उद्या. काय चला मागचे पुढे चालले, तुम्ही येतो करून राहिले. 3 दिवस झाले तसं झुलून राहिले ना. मग काय तर पाय बरं, ते सोयाबीन फुटावर आलं मग आता काय होते काय नाही. हायपत खाल्ली का? कशी हायपत खाल्ली? नाही हे बा तुम्ही काहीच काळजी करू नका. उद्या तुमच्या वावरात जर नाही आला तर मला म्हणा तुम्ही. काही विश्वास नाही राहिला मी सांगतो ना काशीना, आता तुम्हालाच म्हणून काय फायदा. आपले गावातले लोक चांगले नाही राजा. पण आता तुम्ही तर चाटा दिल्याच म्हणा, पण जाऊ दे तुमची कसं. शेवटी माणूस मजा की सोडून देते. पण आता हार्वेस्टरवाला मी म्हटलं बा हे काही येऊन नाही राहिले. हार्वेस्टरवाला फोन केला, ये बा म्हणलं. पण राजा आलता रे म्हणलं, वावरा लोक आला होता जवळपास पुलापर्यंत. तिथून कलून लावला. म्हणे बा शांताराम घनगणीचे व्यवहार काही बरोबर नाही म्हणे, चाटेल माणूस आहे म्हणे, घरायनं लपते म्हणे, पैसे काही देत नाही म्हणे. असं दिली बदनामी करून चालला गेला ते माणूस. मग राहिला काय माय मग सांगा बा आता. अशी लोक असल्यावर काय माणसाले हायपत खाणार नाही का माणूस, सांग बरं. लस होता राजा, कोण होते म्हणजे समजा त्याला भेटून त्याला सांगते म्हणजे किती लोक राजा तुमच्याविषयी खराब आहे हो. लस राजा मनातून लस काय लोक आहे हो, काही सांगताच येत नाही बा. पा बरं म्हणजे चांगलं दिसतच नाही लोकांना तुमचं. म्हणून म्हणतो बा आता तब्येतीकडे पाहून जरासं लक्ष द्या माझ्याकडे. उद्या तेवढं द्या माय काढून. गुंपा मावशीला विचारून पाहिलं पण उभंही नाही करू राहिलं कोणीच. कुठचे आणा मजूर काही समजून नाही राहिलं. ते सोयाबीन माय फुटायला आलं राजा. पाबा आता करसान तुमच्या हिशोबानं. हार्वेस्टरवाले काही आता काही कठीणच काम दिसू राहिलं, आपल्या वरात रस्ताही नाही बरोबर. पा मग काय आता तुमच्या हाती आहे बा सगळं. मग त्याच्यासाठी सांगायला आलं ना की उद्या तुमच्या वरात आहे म्हणजे आहे. आता तुम्ही काल चिंता करून राहिले ना, झोपच येत नाही राजा. तुम्ही सकाळी कुकडे जसा नेमच नाही तुमचा. अबधाकी पडला म्हणून, अबधाकी. हो उदळ्यावाले जे ना असं मला बीपी वाढू राहिले. मग आता काय करतं सांग बा. आता तुम्ही शपथ घेऊन सांगता का, सांगा बा. शपथ घेतो ना, लेकरा बायची शपथ घेतो आम्ही. बिलकुल हे बा लेकरा बाय शपथ. उद्या तुमच्या वरात येऊ म्हणजे झालं. 3000 रुपये द्या तुम्ही, जास्त काही काळजी करू नका. फक्त कसं नाश्ता चहा पण तेवढं पाहिजे तेवढं करायला लागते. तो ना बा जेवण देतो ना मी, जेवण संती देतो तुम्हाला. फक्त मावारात जा तुम्ही. कधी बुड्यान जशी काजू करी दिली ना, तुम्हाला जेवण संती देतो. चालते ना मग. चालते हे बा. उद्या काहीतरी भाजी बनवून घ्या मग तुम्ही. उद्या भाजीची व्यवस्था लावा. आम्ही काही डबे घेत नाही. सकाळी बिलकुल 7 वाजता इथून निघाले की बस टेन्शन नाही. आता तुम्ही लेकरा बायच्या शब्दा घेतल्या. आता हे बा तुम्ही मागं हटू नका. एवढं काम तुम्हाला करायच लागते. मी जेवण सांगते, जेवणाची व्यवस्था आहे ते सगळं करतो. झालं ना आता. नाही तर मग कसं लट्टू मुत्ते आला म्हणते कोणता आहे तर त्याचा काय समजा आशीर्वाद भेटला तर काही हरकत नाही. पण शाप लागला का नाही कठीण काम आहे ना. त्याच्यासारखं माय आहे बाबा. ते पंखेवाला का बाबा, ते जाऊ द्या आता. जातो आम्ही, कोणत्या हालतीत जातो तुम्ही काळजी नका करू आता. फक्त जेवायची व्यवस्था लावता तुम्ही. आमचे माणसं आम्ही 8 जण तयार आहोत. नो टेन्शन. चला येतो आम्ही.
चला आता लागावं कामो कमी नाही का हो, हे झाले आता गपलतीत हो, सगळीच्या सगळी पुरे बिलकुल उदळ्यावाली टीम मागच्या मागं गायब हो, सेनापती समोर आणि बाकीचे सैन्य गायब पाहू आता काय करायचं ते आता. चला आता एक 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 कव्हर करून टाका. हीच गोष्ट कालची गोष्ट आहे बा, संगतीचा परिणाम वाईट असते माणसाला. हो काल याने काजूकरी केली हो, आणला त्याने ते काशा माहित नाही का बरोबर कसं आहे, स्वतः तर काही घेत नाही पण लोकांना कामी लावते ती बबण्या झाला हे बाकीचे कसे माहित नाही का लोक कसे असते तर म्हणजे त्याला सुरुवात करून देतात ते काल आता पार्टी होती त्याने आणलं काहीतरी थंड मग थंड आणलं तर मग देवलाला म्हणे घेणं गड्या मग देवला म्हणे नाही बा आपण नाही घेतलं दिवसात सोडलं आपण असं तसं काय आले का भेटन काय आले का असं तसं तुला का असंच आहे पहिले तू आले का काय माहोल होता आणि काय नाचणं काय डान्स सऱ्या गावात देवला आता का तू थंडा पडला म्हणे असं बिलकुल त्याला दिली चिडवणीचं पाणी मग देवलाल म्हणे घेतोच का आज म्हणे एक तर बंपर मारतोच म्हणे मी शेवटी मी तेवढ्यात गेलो म्हणून त्याने लपून ठेवलं ते त्या दिवशी म्हणून काल वाचलं ते नाही तर काल ती पिऊन आलं असतं म्हणून म्हणलं देवलाले जरासं तुम्ही आवरून ठेवा. बरं आहे का नाही, आता किती वर्ष झाले त्याला, 2 वर्ष झाले 2.5 वर्ष झाले त्याने थेंब नाही घेतला बा. अशी हे कामी लावतात का लोक दोस्त मित्र. चांगलंच नाही दिसत ना लोकायले. आता त्याच्या बहिणीचं 2.5 एकर त्यालाच भेटलं, त्याचं 2.5 एकर आमचं बुडाबुडीचं 7.5 एकर जमीन आहे त्याच्यापाशी. आणि शिवलालनं दिलं असं लावून बबनले काशाले दे बायाले कामी लावून. आता माय पोरग जरी असलं तरी ते शिवलाल माहिती नाही कसं आहे तो. दोघं भाऊ आहे पण 2 रंगाचे आहेत ना. तेच म्हणलं ना, सोयाबीन चांगलं आलं, पराठी चांगली आली तुमची आणि त्याला वाटते बा आता कसं देवलालचं जमलं बा द्या कामी लावून. असे लोक असते ना बरोबर बिलकुल लोकांना माहितीच असते की याला कुठं अटकवता येईल असे लोक असते आजकाल. आता मी सांगतो मी बाबाला आले की हो काशीनाथ काका सांगत त्या बबन काका सांगत जातच नाही म्हणतो कामाले. त्या उद्या जातच नाही माझी जात जा म्हणतो. तेच म्हणलं आपल्याला काय काम आहेत का आता एवढा आता रब्बीची पिकं पेरा लागते आता गहू हरभरा आहे ते काय उदळ करायचं गरज त्याले आणि उद्या त्याचा एक तर आता घरचं कार्ड आहे म्हणता गुंपा मशीन घेतलेलं त्याला म्हणा घरचं काम आहे म्हणा बा मी काही येत नाही म्हणा असं 1-2 दिवस नाही गेलं की तुंगा सोडून द्यायचं ते उदळ्यावाल्या संगत सुटून जाते. आले की सांगतो मी त्याला समजून काय असते तर. बरं ठीक आहे तुम्ही सांगितलं बरं झालं. तेच म्हणलं एक तर कोणीच तुंग्यात राहून नाही राहिला हो ते लाऱ्या आणि ते आपलं भाण्या घेण्या ती चालले ट्रॅक्टरवर म्हणून म्हणलं फालतू काही याच्या नांदी लागू नका तुम्ही देवलाले म्हणा सोडून दे म्हणा ते चला येतो मी. समजलं माझं काय म्हणायचं काय नाही तर समजलं हो ठीक आहे बरोबर बोलतो मग आता हो ते आले म्हणलं लारे आलं भाणे आलं बिलकुल 100% तुम्ही काय ठेवा बरोबर करतो. आपल्यासारखं खरा माणूस नाही मग आपण कसं शांततेनं हा म्हणून हो नाही तर मग आपण सांगूनच देणार आहोत काय तर शेवटी पाहून आपण कसं बाकीच्या बोलत नाही जे उदळ्याचा जे मेन माणूस आहे हो त्याचंच काढणार आहोत काम मी उद्या आता चल येतो मग मी आता हो जाऊ द्या आता. भाऊ काय विषय काय म्हणलं आमचं सगळं उदळवाल्याचं काही गरम दिसू राहिलं शांतराभाऊ. काय सांगा तुम्हाला हे बा शास्त्रभाऊ एवढे तपेल आहे तुमच्या उदळ्यावाल्यावर आता उद्या फक्त आपल्या वावरात येऊ नको देऊ बरे यायले तर वावरात आले बी बरे तर असा पाला पाळणारा बरे यायचा हो यायला कबळल्यासारखं करू देता बरे उद्या हो बिलकुल डोबकाळातलं पाणी आणतो बरे चला चला लागा पातीवर हो और पैशाले असं झुलणार बरे हो यायला पैसे देत नाही बरे हो चांगलं बिलकुल असं 6 महिने यायला पैसे जर देत तर नावाचाच आहे बरे. 6 महिने पैसे देत नाही म्हणणे असं म्हणजे उद्या आमचं मग समजा कापटच काढते वाटते. तेच म्हणलं तुम्ही सटकायचे दूर उदळ्यातूर हात काढून घ्या हो आता भाड्याच्या बुड्याला पैसे दिलेच म्हणतं हो जाऊ दे तिकडे ते काशा पाहिजे बरोबर ना पाहिजे आपल्याला काय करायला लागते तर तुम्ही उद्या काही जाऊ नका तुम्ही त्याला मशीनवर हो लाईन पाटलाच्या तिकडल्यापेक्षा रोजही जास्त पडते और कामही कमी करावं लागते चालता का. मी आता हे बा माय सोयाबीन निघालं मी काही जात नाही उद्या आता हो जाऊ दे बाबा लारे तू पाहायला बोलतोय मीच काय मराल तो आता हो म्हणलं ते आता एक तर भुसणे येऊन राहिला उद्या ते जातो म्हणजे कॉलेजले. तेच म्हणलं तुम्ही सटकर हात काढून घे तू उद्या मशीनवर चालले हो मी सांगतो काय सांगाच ते हो टेन्शन घेऊ नका चेते येत असं तर चेतेला आला पाय म्हणा बा तुला काय करायचं ते ठीक आहे. बरं जाऊ दे मग आम्ही 3 जण सटकतो बाकीचे पात्र आले का तुमचे तुम्ही नाही का तरी 5 जण उडतील ते बसतील नापस काही करत. बस सध्या गुपचूप राहा सध्या काही सांगू नका उद्या डायरेक्ट मशीनवर जा ठीक आहे मग ओके. म्हणते म्हणा शांताराम काका लय दिवसांनी फोन लावला. हॅलो बोला काय म्हणत होते. का रे पंजाब काय म्हणते ड्युटी कसं काय पद्धतशीर काय म्हणते व्यवस्थित आहे सगळं. काही नाही आता काय आहे बरं चालू आहे आता काय म्हणत होते. काही नाही झालं घरगीर बांधणं झालं का म्हणलं का क्वार्टरवरच राहत असतं सध्या हो कुठं आहे सध्या इकडेच आपलं घर व्हायचं आहे ना पूर्ण हो घराचं कसं अजून बाकी काम राहिलेलं आहे आता दिवाळीपर्यंत होऊन जाईल क्लिअर हो चालू आहे. हो ना पण म्हणलं का रे म्हणलं काही आई बाबाची काही काळजी आहे का नाही म्हणलं जराशी त्याला काही पैसा आदला काही पुरवतं का नाही का एकटाच आपला पुढच्यासाठी जमा करून राहिला काही आहे का नाही म्हणलं थोडी काळजी तुले. नाही भाऊ तसं तर काही नाही आता सगळं त्याला देणं घर चालूच असते आमचं आता हे घरात काही जरा जास्त पैसा चालला पण तरी बी मी कमी जास्त असले देतो त्याला. काय कमी जास्त असतो मग काय किती रे का पावल्याने जाऊ राहिला म्हणले मग उन्ही तानीतने आपलं ते सोयाबीनाचे उदळे करणं सकाळी आपलं ते कटिंगा करणं तिकून आले संध्याकाळी की अजून कटिंगा करणं काही दम आहे का नाही म्हणलं बाबाला तुया पाहिजे जरा येऊन पाहिजे त्याची हालत किती झाली तर करून राहिले म्हणजे बाबा का उदळे करून राहिले का सोयाबीनचे उदळे काय ते काशीनाथचे उदळे जातात ना ते 7-8 लोक आहेत हो त्या संग जाते तो बुडा बुडे होते का याच्या संग आज लोक काही शेतीचं काम केलं का बुड्यानं. आता मला सांगितलं नाही मला माहिती नाही आज आता समजून राहिलं हे. पण मी नव्हतं सांगत तुले पण कसं एखादी लेणे की देणे नाही पडले पाहिजे बुड्याला कसं सैन होते काय वावरातलं केलं का आज लोक मग उन्हीचा झपका बसले आपली एखादा मशिनीची बोट गेलं काही गेलं मग सोयाबीनात एखाद्या यानं बोट कापलं नसते कामं येईन ना ते. आता काही गरजच नाही ना उदळे जायची सगळं बरोबर आहे ना. बरं हे बा मी फोन करतो आता द्यायले सांगतो उद्यापासून कसं जाते पाहतो आता. तेच म्हणलं हो तेच सांग बस समजून सांग जरासा निरा पैसा नको करत जो ठीक आहे ठेवतो मग.
बोल रे पंजाब, बोल ना तेच म्हणलं. आई म्हणे फोन आलता म्हणे. मग काय होतं? अरे काय बाबा, कसं काय कामं चालू आहे म्हणलं तुमचे? का संध्याकाळच्या सांजेची सोय नाही का आपल्या घरी? पहिल्यासारखे दिवस राहिले का आपले? सकाळी कटिंगा करता, दुपारी म्हणता उधळ करता. काही म्हणलं तुम्हाला काही स्वतःच्या काळजी आहे का नाही तब्येतीची? पोरग पोलीस आहे बा, लोक काय म्हणत असतील मला? म्हणे बा पोलीस झाला म्हणे, तू असे बापाला कामं सांगतो. आता मला फोन येऊन राहिले गावातून. तुम्ही उधळे गिदळे काय घेऊन राहिले? आता कोण होय चबरणार पाय? आता काही गरज? अरे बा मी काय 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 नेहमी थोडी घेतो काही. आता चला बा टाइमपास. ते म्हणे बबन काशीनाथ म्हणे चला मग टाइमपास. असला वेळ तर येत जा, नसलं तर नको येत जाऊ. म्हणून मग चला मग दुपारच्या टाइमले गिरायकी नसती तर. गरज नाही म्हणलं. लोक नाव ठेवते ना मग. नोकरीवर पोरगण बाप चालला कामाले. आम्हाला शोभते का ते? बा तुम्ही अजिबात जायचं नाही मला कामाला उद्या. मला आता हे बा 2-4 जणांचे फोन येऊन राहिले तर असं आहे तसं आहे का म्हणे या गोष्टी सांगतं. म्हणून म्हणलं तुम्ही उद्यापासून आपल्या कटिंग करत जा तेवढ्या. ते करायचे असेल तर करा, नाही तर ते बंद करा. मी पाठवतो पैसे किती पाहिजे तुम्हाला. काहीच नाही ना, लय कामं नसते ना त्याच्यात. काय आपलं 4 घंटे गेलं आपलं कशी बी. जसं झालं तसं आपलं काय असते का जबरदस्त थोडी आहे का? उदळ आहे ते ना तुम्हाला होत नाही ना ते फालतू. कसं चैनीनं 2 टाइम खात जा तुम्ही आणि बसले आपले फालतू. ऊन फून लागली काय झपका बसला बसा लागत नसतीची. 1000 रुपये येणं नाही 10,000 लावा लागत. तुम्ही राहू द्या, सुकानं हाय ते चालू द्या आपले. बस ते अर्धी भाकर बस झाली आपल्याला. मी पाठवतो कमी जास्त झालं. बरोबर. मग आता काय तू नाहीच म्हणतो तर ठीक आहे. पण काय तसं मोकळं राहते माझं शरीर, असं आहे ते कामाला गेलं की. बरोबर जाईन नाही मग उद्यापासून बंद करतो. बिलकुल बंद. उद्या मला फोन नाही आला पाहिजे कोणाचा. ठीक आहे, ठेवतो मग. बरं थांबा रे, थांबा बंद कर म्हणलं. बंद कर रे जुबऱ्या, बंद कर. काय झालं बा? काय झालं बरं? कशा बाजूला झाला त्या मला बाबा लवकर काढला आहे मला. पण हे माणसं आमचे उधळ्यावाले का बे? लाऱ्या भान्या कुठं बे? चेत्या कुठं चालले म्हणलं? अबे ये घेऊन लवकर तयार व्हा म्हणलं. ते शांताराम मुले का अंगावर येऊन राहिले ना. चला म्हणलं लवकर. नाही आज कसं आज आम्ही इकडे चाललो ट्रॅक्टरवर. आम्ही उधळ सोडलं का गैर फाशी आणता बाबा? सोडलं म्हणता ते? अरे बा एवढ्या मोठ्या लोकांच्या अंगावर घेतले ते काय कोण करणार आहे मग? तुम्ही काय करू आता ते तुम्ही पाहा ॲडव्हान्स तुमच्याच जोड आहे 10-15 लोकांचा जे काय आहे ती. मग काल आता एका जणात आपण समजा कधीला पैसे काढलं, त्याचा हिशोब क्लिअर झाला. आता काय राहिलं मग? हे बाकीचे शांताराम होतं कोण सोंगन मग? तुम्ही तिघं चालले का बे चेत्या? तू याला का बुडायला काय म्हणून ते? आपण नाहीत म्हणलं ते सोंगाले. सोंगाला कटायते मुले लवलो हे बा कंबर गेली मी काल. मी हे इकडे आपलं कसं आपलं मशीनवर बरं जर तुमची बुट्टीची काय का म्हणलं. असं असतं का झुमऱ्या? कावला आणि पाटील हे बरोबर आहे का म्हणलं? आमचे उधळायला माणसे तुम्ही फितूर गेले. म्या खायला गेले ते आली विचारायला मला येऊ का म्हणे. मी आलो या बा मला काय माझोळे माणसं कमी होती. बोल काही झालं हे तर कमल झालं. अबे भान्या खायला का तुझ्या वावर काढून घेतला विचारा बे. मी काय करणार एकटा? मग सगळे पोट्टे पाहिले मग मी काय करू? मग आपण नाहीत म्हणलं बा. कसं काय करू राहिलं? अरे आपण तो काढणार ते शांताराम मुराच्या मारा ना आम्हाला. ते कालच तर मला म्हणे की कोणती हल्दी उद्या हजर व्हा म्हण तिथं. आता काय कोण नेऊ मी तिथं? लडकोटे नको येतो कशात. मी काय म्हणतो तुम्ही 5 जण आला जो. हे 3 जरी कमी झाले तरी 5 जण त्याला भेटणं. आम्ही लेकराच्या शब्द घातल्या राजा राती. शांताराम बोले म्हणलं कोणती हल्दी सोंगून देतो म्हणलं. ते देणार बा 5 जण तुम्ही 5 जण आहे अजून कोणी जमा कर का? असं असते का? पण चाटा देणं ऐन वक्तात नाही. एक उदळ नाही केलं पळायला का? जा बा जा. आम्ही 5 जण पाहू आता काय तर अशी कामं नाही पाहिजे. पण का काका कुकडे म्हणलं झोपटी घेऊन चला ते लवकर झाला नाही शांताराम व्यवहारात. हो ते सांगायला शिवू राहिलो तुम्ही. हो ते आपल्या जण होत नाही म्हणलं बा उदळ्याचे कामं. हो लोक फोन करू राहिले पोराले. बापाला वावराने पाठवतो म्हणते राजा नसतीच्या बदनाम्या करणं. आपण काही येत नाही बा आपल्या जण होत बी नाही. हो आता मी चाललो माझ्या दुकानात. बापरे मग तुम्ही येत नाही मग कसं हो राजा? तिकडे कोण नाही ना मग? ते सोगाल कोण जाईल मग? पाहा तुम्ही आता आपण काही जास्त अंगावर पैसे गेलंही नाही. हो काहीच नाही. आता जे आहे ते तुमच्याच जोड आहेत. हो पाहा तुमचं तुम्ही. हो काय करा ते. हो मी चाललो. अरे थांबा ना. अरे कसं काय रे? अरे देवला. अरे देवला. अरे बा म्हणलं ते बबनराव भलावून राहील ना. चला लवकर झाला की आपल्या शांतारामच्या वरात रात्री सांगितलं तुम्हाला. आपलं काशीनाथ आपलं घरचं आहे कडे आजचं. हो कसं आहे मशीन गेली पुढे. हो आता आम्ही कसं चाललो माल आणासाठी. आता काढला की हो आपलं कसं आज 2 दिवस त्या जमणार नाही गड्या. काय बोलून राहिला? अरे असं असते करायच्या तिकडे का मार खाल्ला का लोकांच्या आम्हाला? एवढे सऱ्या लोकांची उदळ घेतले ॲडव्हान्स घेऊन बसलो ना आपण. आणि आता मग माझा घरचा आहे दारचा आहे. ते आहे ना बा तुझी सासूबाई करते ते गुंबा मावशी. ते सगळं पाहिजे ते मारते गिरत्या. हो बा ते पोती किती उचलायला कोण नाही ते. हो सांगू राहिला ते 2-3 दिवस येणार नाहीत ते. नंतर पा काय तुमचं ते पोती त्याच्या वावरात ते 5 बस ते 3 पोट्टे पोहायला हे चालले तर मग आता तिथं कोण मग आता काय सोंगायला कोण जाईल? का मार खाल्ला होता आम्हाला पायकडे. आता काय आता घरचं असल्यावर काय करा? आता मग घरचं काढणार ना. मग मला माहिती काळजी नाही का? घरचा आहे दारचा राजा बसला आता ट्रॅक्टरवर लागला तिकडे 100%. जाऊ दे बा. हो पाय तुम्ही बबनराव सांगतो पण हे बा आजच्या दिवस जाय तू पण उद्या यायला लागेल तुले. हो ना पाहू ना आता नंतर माय होतं दे. हो माय झालं पाहू मग. हो चल मारते हकाल नको जाऊ दे. कसं बी तुला मला सगळ्याला बोलावणार फटकन निघाच होतं ना आपल्याला. ते शांतारामच्या फोनावर फोन येऊन राहिला ना. वावरात जाऊन बसलो म्हणजे काही येता म्हणजे तुम्ही 8 वाजून राहिला ना. जाता कसे घोरच झाला ना. मग टांगा पलटी घोडे फरार कोणीच नाही जाग्यावर. टांगा पलटी घोडे फरार म्हणजे काय झालं काय रे बा? झालं काय?
एकही जागेवर नाही राहिलं ना, सगळे पोहायले ना. मग भाण्या लाड्या तुमचं पोट्ट चेतिया मशीनवर गेले तर आपल्या लाईने पाटलाच्या, आणि हे आपला देवला त्या मारते ट्रॅक्टरवर. दुसरं कोण राहिलं मग? आपलं भुसण्यात पोहायला तिकडे कॉलेजले, मग राहिलं कोण? सांग ना तू. अरे बाबा, म्हणजे हे सगळे फराड झाले काय बोलू राहिला? काय तर सगळे गेले ते. मग आता काय सांगा, भुसण्या दिसले एसटीवर मले. आता मग आता काय कसं काय जाऊ आपण कसं जमलं? मग मी काय म्हणतो, जाऊ दे. पण जा लागतेच आपल्याला, हे 3-4 पोट्टे जाऊ दे. पण आपला देवलाल आपण दोघं आणि लखलकीचा बुडा हो 4 जण जाऊ बा. कसं तरी सुरुवात करून देऊ. सप्ताह खाल्ल्याने का लेकरा बायच्या. अरे बाबा, तेही नाही ना. लखलकीचा बुडा म्हणे महापुराण मला फोन केला म्हणे रात्री. कोण होते चपरलं म्हणे, तिथं फोन केला म्हणते. म्हणजे कामाला जाते का नसन तसं. येत नाही म्हणे बा आपण. आपल्या कटिंगा बऱ्या बस म्हणे, आपण येत नाही म्हणे. बापरे, मग आता देवल्याला घे बा, चाल मग तिघं तरी जाऊ. अरे त्याने दिलं ना बा 4, त्याने काढला 3रा बाय. मारत्याच्या ट्रॅक्टरवर गेलं ते पोते आणण्यासाठी न्यासाठी. वावरातले पोते बशीरवर काढले घरी घेऊन येते ते. आता 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 काय करतो म्हणलं, माहिती का 7 ते 5 राहिले रे. आता काय करतो म्हणजे जा लागतेच ते. हो नाही तर मग कसं करतं, काय करतं मग. चल मग हे बा सांगून देऊ आपण शांतारामले सगळे. हे बा चटा दिला म्हणून आम्ही काय करणार आपण काय करा. मग आता तसं सांगायचं लागेल, काय आपण काय करू शकतो नाही का. आता काय इलाज, काय तोंड दाखवायचं लागेल ना. चल मग चल. हातपायच गेले ना आमचे, काय करा सांगा तुम्ही आता. सगळ्यांच्या आटा दिलाय. कोणी आता त्या मशीनवर गेलेला आणि पाटलाच्या सांगा. झुमऱ्यात शोभलं का हे. 3 माणसं तिकडे गेले. आपला लखलकीचा बुडा म्हणते मी येत नाही, मा जीव घाय पडते म्हणते. पोट्ट म्हणते म्हणे बा काय चालले कामाले. पण काय करावं का आता, देवलाल ना त्या मारत्याचं ट्रॅक्टर पकडलं. मग आणा कोण आहे सांगा, तुम्हीच सांगा आता. एकही माणूस तयार नाही. अरे असं नका करू रे बा. शब्दा घेतले का पुरायचे शब्दा घेतले रे तुम्ही. बा तुम्ही दोघं आहे गड्या. पहा बा, शेवटी तुम्हाला काय म्हणायला पडते ते करा बा. नाही ते हे बा माझ्या BP वाढते आता. मी काय बा मी BP गोळी घेऊन सध्या. पण हे बा मी माय तालतंत्र नाही जागेवर आता. नाही तसं नका करू. हो ना, आम्ही दोघं हो ना, दोघं सांगतो बा, दोघं सांगतो. मग आता तुमच्या शिकून सांगून घेतो ना मी. 4 एकर थांबा तुम्ही. पहा बा आता शेवटी तुम्हाला काय वाटते ते करा. मी बसतो झाडाखाली. माझ्या काही मन नाही ठरून राहिला आता. तुमचं काय आहे, झाडाखाली बसतं म्हणून आमचा घाम गायते इकडे. दोघांना किती सोंगा हे 4 एकर. बाबा आता तुम्ही कसं 6 एकर आहे आपलं. 6 बरोबर. हो ना. बरं सुरू करतो आम्ही, तुम्ही काळजी नका करू. BP कायम ठेवा जशी आहे तशी. हो बरोबर. हो ठीक आहे, मी बसतो झाडाखाली. पाण्याची हे आणलेली आहे आपली कॅन. पाणी गिनी घ्या, सुरू करून द्या. हो बा मला कशा जाऊ द्या आता, आपल्याला सुरू करायला लागते. नाही तर माणसाचं काही झालं तर आपल्याला याचा एक तर आपण शब्द गेलाय. बरोबर ठीक आहे चंद्र, मग काळजी नको करू तुम्ही. आम्ही दोघंच काही कापी आले, काही टेन्शन नाही. पण जेवणाची व्यवस्था आहे ना, तुम्ही म्हणे तसं भाजी किती बनवता ना, काही आणता ना घरून. हो ना, जातो मी थोड्या वेळानं जातो. तुम्ही सुरुवात तर करा. आत्ताच मी नारळ 3रं नारळ फोडला आता तरी वापस नको जाऊ तुम्ही. सुरू करा. हो ना, करतो ना. पाणीच पिऊ द्या बा. चला कसं पुरं कमळलं गेलं बा. जाऊ दे. कोण आता चंद्रभाऊ आले बा. मस्त फर्स्ट क्लास भाजी किती आणली वाटते आता नाही का. अरे आणली का मग चंद्रभाऊ? आला डबा आणला चांगला. कायची भाजी काय काय तुमच्या जण मला बोलणे खाजी पैरायच्या. कोण होय म्हणे चटकेल ते उदळ्यावाले. भाज्या पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. त्याच्या घरच्या शिदोऱ्या आणा म्हणे, द्या म्हणे त्याला नेऊन. हो आपली तर काय ठेवी आहे का म्हणे द्यायची. मग उदळ घेतलं का म्हणे आपण द्यायचं खाब्याचं. शेवटी तुमच्या घरी गेलो बा. तुझ्या बुडीनं ते दिली बा भाकर जे काय दवडीत ते. आलो घेऊन मी ते आता काय करावं. बापरे, घरी तर सकाळी काय दोडक्याची भाजी होती वाटते. असं माहितून आणली का? हो आणली ना. तू याची बी आणली. हो काय दिल्या बा, जे होतं ते आणलं म्या. जेवसान जेवा सुरू करा. बा जे असं ते चला म्हणलं झाडाखाली. 2-2 घास खाते माणूस. पुरा थंडागार झाला. घ्या जेवण करून घ्या. म्हणलं हे बा हे पात आहे का नाही मागं. लय सर्व सोडला गड्या तुम्ही. हो झाडं तुम्ही पुरीच्या पुरी घेतले नाही. लय झाडं सुटलेले आहे. हो ते एक ते तेवढे क्लिअर करून टाक जा. अरे बापरे, नाही ना. हो काहीच नाही ना. चक्क आहे ना, बिलकुल काहीच नाही ठेवलं ना मागं. काशीनाथ खोटं नाही बोलत ना बा. मी दाखवतो ना तुम्हाला कुठं झाडं राहिले तर. निपक घ्या बा तुम्ही. हो कसं माझी तब्येत बिघडते बरं. याच्या तब्येतीचं पडले आले आमची पाणी इकडे. आमचे काय हाल सुरू आहेत. पहिले बा जीव द्या म्हणलं भाऊ शांतराम भाऊ. मग भाऊ काय आहे चला का हो. आता तर 6 एकर घेतोच दाबून तुम्ही. थांबा ना, 4 दिवस लागले चालते. बरं चला बा. डिगी घ्या आता. पण हे बा पुरं करूनच द्या आता. चला घ्या जेवून घ्या जे काय आहे ते.